तर आणखी एक महत्त्वाची बातमी आलेली आहे। सीमारेषेवर पाकिस्तानकडून गोळीबार सुरू झालेला आहे। पाकिस्तानकडून गोळीबाराला प्रत्युत्तर हे आता भारतीय सैन्याकडून दिलं जात आहे। पाकिस्तानकडून सीमेवरती गोळीबाराला सुरुवात झाली आहे। जम्मूत सातत्याने सायरनचे आवाज घुमतायत। जम्मूमध्ये ब्लॅकआउट करण्यात आलेला आहे। शहरी भागामध्ये स्फोटांचे आवाज येत आहेत आणि सीमारेषेवर सुद्धा आता तणाव वाढलेला आहे। सीमारेषेवर पाकिस्तानकडून गोळीबार सुरू झाल्याची माहिती मिळते आहे। अर्थातच भारताकडून चोख प्रत्युत्तर दिलं जात आहे। राजौरीमध्ये गोळीबार सुरू आहे। सीमारेषेवर पाकिस्तानकडून गोळीबार सुरू आहे। जम्मूमध्ये ब्लॅकआउट करण्यात आला आहे। जम्मूमध्ये अनेक ठिकाणी शहरी भागांमध्ये स्फोटांचे आवाज येत आहेत। युद्धस्थिती किती भीषण आहे आपण बघतोय। स्फोटांचे आवाज सातत्याने येत आहेत। ते स्पष्टपणे ऐकू देखील आपल्याला इथे स्क्रीनवरती आपल्याला बघायला मिळत आहे। गोळीबार सुरू आहे। स्फोटांचे आवाज येत आहेत। पाकिस्तानकडून सातत्याने आगळीक केली जाते। सीमारेषेवर आता गोळीबार सुरू झालेला आहे। मात्र भारत सुद्धा चोख प्रत्युत्तर देत आहे। ऑपरेशन सिंदूर 2 सुरू झालेला आहे। पहलगाम मधल्या भ्याड हल्ल्यानंतर भारतानं आता पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यायचं ठरवलेलं आहे। त्यामुळे पाकिस्तानकडून कितीही गोळीबार झाला, स्फोटांचे किती आवाज आले तरी सुद्धा भारतीय सैन्य आपली अचूक कामगिरी करत आहे। तर आरएसपुरा भागातला हा हल्ला फसलेला आहे। आपण बघतोय स्क्रीनवरती। उधमपूरमध्ये हल्ल्याचा प्रयत्न झाला, मात्र तिथे देखील ड्रोन पाडण्यामध्ये यशस्वी झालो आपण। पठाणकोटमध्ये सुद्धा पाकचे ड्रोन पाडण्यात आलेले आहेत एअर डिफेन्स सिस्टीम कडून आणि जम्मू विद्यापीठाजवळ सुद्धा ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न झाला, मात्र हे सुद्धा ड्रोन पाडण्यात आपली एअर डिफेन्स सिस्टीम यशस्वी ठरलेली आहे। पाकिस्तानचे ड्रोन अनेक ठिकाणी पाडले जात आहेत। खरं तर पाकिस्तानकडून ड्रोन हल्ल्याचा अयशस्वी प्रयत्न केला गेला। जम्मूमध्ये अनेक ठिकाणी हा प्रयत्न झाला। विशेषतः जम्मू विद्यापीठाजवळचे जे ड्रोन पाडण्यात आलेले आहेत, 3 ड्रोन हे जम्मू विद्यापीठाजवळ पाडलेले आहेत। तर आरएसपुरा भागातला हल्ला सुद्धा पाकिस्तानचा फसलाय। उधमपूरमध्ये सुद्धा हल्ल्याचा प्रयत्न झाला। या ठिकाणी सुद्धा 3 ड्रोन हे पाडण्यात आलेले आहेत। पठाणकोटमध्ये सुद्धा पाकचे ड्रोन पाडण्यात एअर डिफेन्स सिस्टीम ही यशस्वी ठरलेली आहे। जम्मूतला हल्ल्याचा डाव फसलाय। खरं तर पाकिस्ताननं हा मोठा डाव आखला होता। जवळपास 12 ड्रोन हे पाडण्यात आलेले आहेत जम्मूमध्ये। जम्मूमध्ये ड्रोन हल्ल्याचा मोठा प्रयत्न करण्यात आला पाकिस्तानकडून, मात्र हा प्रयत्न अयशस्वीच ठरला, कारण अर्थातच भारतानं चोख प्रत्युत्तर दिलंय। जवळपास 12 ड्रोन हल्ले हे जम्मूमध्ये करण्याचा प्रयत्न पाकिस्तानकडून करण्यात आला, मात्र भारतानं सडेतोड प्रत्युत्तर देत एअर डिफेन्स सिस्टीमनं हे ड्रोन हल्ले परतवून लावलेले आहेत। हवेतच हे ड्रोन पाकिस्तानचे उडवण्यात आले।